नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राठोड एमपीएससी अकॅडमी तर्फे तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव पराग देशमुख आहे. 2022च्या राज्यसेवेतून माझी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेली आहे आणि 2023च्या राज्यसेवेत माझा राज्यामध्ये स्टेट रँक 30 असा जनरल मेरिट लिस्ट नुसार 30 रँक आहे. आणि मी बऱ्याच 4 वर्षापासून मी एमपीएससी आणि युपीएससीच्या वेगवेगळ्या बॅचेसला वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा 2024ची जी पूर्ण परीक्षा आहे तिची तारीख आलेली आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी ची तारीख आलेली आहे आणि गट क ची पण तारीख आलेली आहे. या सर्व परीक्षा एक एक महिन्याच्या अंतरावर होणार असल्यामुळे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या टॉपिकसाठी आम्ही राठोड एमपीएससी अकॅडमी तर्फे काही रिव्हिजन साठीचे कंटेंट घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. याच सिरीजचा भाग म्हणून की आज आपण एक महत्वाचा टॉपिक बघणार आहोत की ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्था, की ब्रिटिशांनी भारतामध्ये जे शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यासाठी ब्रिटिशांनी काय काय प्रयत्न केले ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून आजच्या लेक्चरच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार. बेसिकली इट विल बी अ 3 पार्ट लेक्चर. याच्यामध्ये पहिला पार्ट असेल की ज्याच्यामध्ये आपण 1904-1905 पर्यंतच्या सगळ्या डेव्हलपमेंट्स कव्हर करू. त्याच्यानंतरचा पार्ट असेल की ज्याच्यामध्ये आपण पुढच्या महत्वाच्या डेव्हलपमेंट्स कव्हर करू. आणि तिसरा पार्ट असेल की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण हा जो टॉपिक आहे टॉपिक आपण याच टॉपिक सोबत जोडून कव्हर करणार आहोत. त्यामुळे भारतातील ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था हा जो महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यावर आपण आज या लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन साठी तसेच गट क साठी राठोड एमपीएससी अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही एक महत्वाचा इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत की ज्याच्या माध्यमातून 60 इंटू 60 असं एक इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यात 60 डेज, 60 टॉपिक, 60 पेपर्स अँड 60 मार्क्स असं एक होलिस्टिक अप्रोचने आपण ह्याच्यासाठी प्रिपेअर करणार आहोत. या संदर्भातली माहिती तुम्हाला या स्लाइडवर पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, की ज्या काळात ज्यावेळेस ब्रिटिशांनी शिक्षणासाठी भारतामध्ये जे प्रयत्न केले त्यातला जो सगळ्यात पहिला जो प्रयत्न आहे तो महत्वाचा जो प्रयत्न म्हणजे इन्स्टिट्यूशन लेवलला ब्रिटिशांनी कुठला कायदा असेल, कुठली संस्था असेल या माध्यमातून केलेला पहिला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो 1813चा चार्टर ऍक्ट. 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करणं हे ईस्ट इंडिया कंपनीवर बंधनकारक केलं. की पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीवर एक बंधन टाकण्यात आलं की वर्षाकाठी तुम्हाला भारतामध्ये शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करायचे आहे. परंतु त्याच्या आधीच्या काळात 1813च्या पूर्वी काही ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांनी भारतामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जे येणारे जे ब्रिटिश अधिकारी होते की ते 2 विचारसरणीने प्रभावित असलेले आपल्याला पाहायला मिळते. की 2 विचारसरणींनी भारतामध्ये येणारे जे ब्रिटिश अधिकारी होते ते प्रभावित होते. एक त्यातले होते युटिलिटेरियन विचारांनी प्रभावित असलेले आणि दुसरे होते इव्हॅन्जेलिकल विचारांनी प्रभावित असणार. त्यातला हा जो इव्हॅन्जेलिकल विचारांनी प्रभावित असणारे जे ब्रिटिश अधिकारी होते की त्यांच्यासाठी भारतामध्ये जे ते येत आहेत त्याचा उद्देश हा भारताला आधुनिक राष्ट्र बनवणं आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे या विचाराने ही मंडळी प्रभावित होती. त्याच्या विरुद्ध युटिलिटेरियन होते की त्यांचा इथे येण्याचा उद्देश हा एकच होता, भारताचं आर्थिक शोषण करून इथली संपत्ती त्यांना त्यांच्या मायदेशी घेऊन जायची होती. परंतु इव्हॅन्जेलिकल साठी मात्र भारताला आधुनिक राष्ट्र बनवणं, ब्रिटनच्या धर्तीवर आधुनिक राष्ट्र बनवणं हे त्यांच्या दृष्टीने देवाने त्यांना दिलेली जबाबदारी आहे अशी ही मंडळी मानत असते. आणि याच मंडळींच्या पैकी काही मंडळींनी भारतामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यातले पहिलं नाव आहे की 1781 साली वॉरन हेस्टिंग्स या नावाच्या सनदी अधिकाऱ्यांनी, या नावाच्या भारताचा जो गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ज्याला आपण म्हणतो, त्यांनी वॉरन हेस्टिंग्स यांनी कलकत्ता इथं मदरसा सुरू केली. वॉरन हेस्टिंग्स आपण म्हणतो की भारतामधील पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल आहे की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी गव्हर्नर जनरलचं नाव बदलण्यात आलं, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल करण्यात आलं. तर वॉरन हेस्टिंग्स हा जो आहे
पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल होता, ज्यांनी बंगालमध्ये कलकत्ता इथं मदरसा सुरू केली. की पहिल्यांदा ब्रिटिश अधिकारी काय करतात, शिक्षणासाठी कुठली तरी एखादी संस्था स्थापन करण्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जोनाथन डंकन या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्याला बनारस येथे संस्कृत विद्यालय सुरू केल्याचं पाहायला मिळतं. की पहिली डेव्हलपमेंट वॉरन हेस्टिंग्स कलकत्ता मदरसा कलकत्ता, दुसरी डेव्हलपमेंट जोनाथन डंकन संस्कृत विद्यालय बनारस. या दोन सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये संस्था सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरची जी सगळ्यात महत्वाची डेव्हलपमेंट आहे ब्रिटिश कालीन, ती आपल्याला पाहायला मिळते लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये 1799-1800 या काळामध्ये त्यांनी कलकत्ता इथं फोर्ट विलियम नावाची संस्था काढली, शैक्षणिक संस्था काढली. बघा मी पुन्हा फ्लो सांगतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा कलकत्ता मदरसा, वॉरन हेस्टिंग्स, जोनाथन डंकन संस्कृत विद्यालय बनारस, आणि तिसरी आहे फोर्ट विलियम्स, ही वेलस्लीनी काढलेली आहे कलकत्ता इथे. आता ह्याचा उद्देश आपल्या दृष्टीने परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. की तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही एमपीएससीतून सिलेक्ट व्हाल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिस म्हणजे तुमच्या गट ब नुसार तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जातात. की आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की यशदामध्ये जाऊन आपल्याला ट्रेनिंग घ्यायची. तुम्ही जर IAS झालात तर LBS नावाची अकॅडमी आहे मसुरी इथं. तशाच पद्धतीनं फोर्ट विलियमची सगळ्यात पहिल्यांदा स्थापना केली होती ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी. की या संस्थेचा एकमेव उद्देश होता की भारतामध्ये जे ब्रिटिश सनदी अधिकारी आहेत त्या सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे. या देशांनी लॉर्ड वेलस्लीनी फोर्ट विलियम्सची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी तिन्ही प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. जोड्या लावाच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. वॉरेन हेस्टिंग्स, जोनाथन डंकन, त्याच्यानंतर वेलस्ली, कलकत्ता मदरसा संस्कृत विद्यालय, फोर्ट विलियम्स. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फोर्ट विलियम्स उद्देश काय होता स्थापनेचा. तर फोर्ट विलियम्सच्या स्थापनेचा जो सगळ्यात महत्वाचा उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो, तो आहे सनदी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण. ठीक आहे. त्याच्यानंतर की आपल्याला 1784 साली एक कलकत्ता इथं आणखीन एक संस्था सुरू केलेलं पाहायला मिळतं. दॅट इज बंगाल एशियाटिक सोसायटी. या सोसायटी सोबत जे जोडल्या गेलेली मंडळी होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे विलियम जोन्स, वॉरन हेस्टिंग्स. पुन्हा वॉरन हेस्टिंग्स आपण रिपीट पाहत आहोत की वॉरन हेस्टिंग्स हा जो ब्रिटिश अधिकारी होता की त्यांनी कलकत्ता इथं मदरसा सुरू केली. त्याच्या पॅरल 3 वर्षांनी त्यांना आपल्याला बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केलेलं पाहायला मिळतं. आणि थॉमस कोलब्रुक, विलियम जोन्स आणि वॉरन हेस्टिंग्स यांनी 1784 साली बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या महत्वाचा पॉइंट हा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला एक क्रोनॉलॉजिकली अरेंज करता आलं पाहिजे. सगळ्यात पहिली जी संस्था स्थापन करण्यात आली ती कलकत्ता मदरसा 1781, त्याच्यानंतर बंगाल एशियाटिक सोसायटी 1784, मग त्याच्यानंतर जोनाथन डंकननी संस्कृत विद्यालयाची स्थापना केली 1791, आणि त्याच्यानंतर 1799-1800 मध्ये फोर्ट विलियमची स्थापना केली होती ती वेलस्लीनी केली होती. आणि फोर्ट विलियमच्या स्थापनेच्या मागचा जो उद्देश आहे तो उद्देश हा ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण हा होता. त्याच्यासोबत काही फॅक्ट्स, इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजेत. चार्ल्स विकिल्सन हा अधिकाऱ्यांनी भगवद्गीता ज्याला आपण म्हणतो त्या भगवद्गीतेचा त्यांनी इंग्लिश मध्ये अनुवाद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की चार्ल्स विकिल्सन या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भगवद्गीतेचा संस्कृत मधून इंग्लिश मध्ये अनुवाद केला. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा फॅक्ट आहे की वॉरन हेस्टिंग्स, पुन्हा वॉरन हेस्टिंग्स तिसऱ्यांदा पाहत आहोत. नंबर 1 कलकत्ता मदरसा, नंबर 2 त्याचा हिज रोल इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ बंगाल एशियाटिक सोसायटी, नंबर 3 चार्ल्स विकिल्सन यांनी लिहिलेल्या भगवद्गीतेला त्यांनी प्रस्तावना लिहिली होती. आणि त्या प्रस्तावनेमध्ये बघतो कम्पेअर करतोय भगवद्गीतेतील नॉलेज आणि ब्रिटिश राज इन इंडिया. तो म्हणजे ब्रिटिश राज भारतामध्ये जे आहे तो टेम्पररी आहे, वेरज नॉलेज इन गीता
इज इटर्नल, की म्हणजे भगवद्गीतेत सांगितलेलं जे ज्ञान आहे ते अनंत काळासाठी असेल आणि ब्रिटिश राज मात्र हे तात्पुरत्या काळासाठी असेल, असं तो या दोघांचं कम्पेअर करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर विलियम जोन्स याच्याबद्दल पण काही फॅक्ट्स महत्वाचे आहेत. शाकुंतल, अभिज्ञान शाकुंतल ज्याला आपण म्हणतो, की आद्य कवी कालिदासाने लिहिलेले जे महत्वाचा ग्रंथ आहे त्याचं त्यांनी अभिज्ञान शाकुंतल, महाकवी कालिदास कृत अभिज्ञान शाकुंतलम, त्याचं त्याने इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, की जसं आपण रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा हे जे लव्ह स्टोरीज आहेत, तशीच एक प्रसिद्ध लव्ह स्टोरी जे भारतीय कल्चर, इंडियन कल्चरचा पार्ट आहे, दॅट इज लैला मजनू, त्याचं पण त्यांनी भाषांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विलियम जोन्सचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे बंगाल एशियाटिक सोसायटी, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि याची स्थापना वर्ष आहे 1784. बघा, पुन्हा कलकत्ता मदरसा, बंगाल एशियाटिक सोसायटी, संस्कृत विद्यालय, त्याच्यानंतर फोर्ट विलियम, या 4 सिक्वेन्शियली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या वैयक्तिक स्तरावर आपण आणखी ब्रिटिश ऍज अ सरकार किंवा ब्रिटिश ऍज अ शासन म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पाहत नाही, की काही व्यक्तींनी त्यांच्या वैयक्तिक स्तरावर भारतामध्ये शिक्षणासाठी काय प्रयत्न केले, हाच आपला पॉइंट झालेला. त्याच चैन मध्ये पुढचं जे नाव आहे राजाराम मोहन रॉय आणि राधाकांत देव यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली 1817 मध्ये. आणि त्या हिंदू कॉलेजची स्थापना केलेली जागा आहे कलकत्ता. की कलकत्ता इथे त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण कंटिन्युएशन मध्ये आणखीन एक पॉइंट लिहू शकतो. 1825 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची पण स्थापना केली होती. राधाराम मोहन रॉय यांनी 1825 मध्ये वेदांत कॉलेजची पण आपल्याला स्थापना केलेला पाहायला मिळतं. की 1817, 1825, 1817 मध्ये हिंदू कॉलेज, 1825 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये महत्वाचा जो सहभाग आहे तो आणखीन एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे राधाकांत देव. अशा पद्धतीने आपण वैयक्तिक स्तरावर ब्रिटिशांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं 1781 पासून ते 1825 पर्यंत वैयक्तिक स्तरावर त्यांनी शिक्षणासाठी भारतामध्ये काय काय प्रयत्न केले. मग तो वॉरेन हेस्टिंग्स असेल, जोनाथन डंकन असेल, वेलस्ली असेल, किंवा काही भारतीयांचा पण समावेश असेल. त्याच्यामध्ये राधाकांत देव हे नाव आपल्याला, राधाकांत देव आणि राजाराम मोहन रॉय हे नाव सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जोडावं लागेल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्यांदा 1813 मध्ये एक चार्टर ऍक्ट येईल आणि त्या चार्टर ऍक्टनी ईस्ट इंडिया कंपनीवर शिक्षणावर ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये शिक्षणावर वर्षकाठी 1,00,000 रुपये खर्च करणं बंधनकारक करण्यात येईल. कोणावर? ईस्ट इंडिया कंपनी. बघा, हे चार्टर ऍक्ट आपल्याला माहिती आहे की सगळ्यात पहिला चार्टर ऍक्ट 1793 ला आला, मग 1813, 1833 आणि लास्ट चार्टर ऍक्ट 1853. असे 4 चार्टर ऍक्टची सिरीज आपल्याला भारताच्या घटनात्मक विकासामध्ये पाहायला मिळते. त्याच्यापैकी 1813चा जो चार्टर ऍक्ट होता विद्यार्थी मित्रांनो, की त्या चार्टर ऍक्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंधन टाकण्यात आलं की इथून पुढे तुम्हाला भारतामध्ये काय करायचं, शिक्षणावर वर्षाकाठी कमीत कमी 1,00,000 रुपये खर्च करणं बंधनकारक आहे. हे बंधन ब्रिटिश सरकारवर नाहीये, लक्षात घ्या. ब्रिटिश सरकारने कोणावर टाकलेलं आहे बंधन? ईस्ट इंडिया कंपनीवर टाकलेलं आहे. कारण 1858 पर्यंत भारताचे राज्यकर्ते कोण आहेत? ईस्ट इंडिया कंपनीच ही राज्यकर्ती आहे. आणि तेच पुढच्या चार्टर ऍक्टने त्याच्यामध्ये आणखीन वाढवण्यात आली ही रक्कम आणि शिक्षणावर वर्षाकाठी 10,00,000 रुपये खर्च करणं बंधनकारक करण्यात आलं. 1813 चार्टर ऍक्ट 1,00,000, 1833 चार्टर ऍक्ट शिक्षणावर 10,00,000 रुपये खर्च करणं बंधनकारक करण्यात आलं. की आता ही रक्कम ते वाढवत आहे. आता बघा की पुढचा पॉइंट आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे, की पुढचा पॉइंट जो आहे तो पॉइंट असा आहे की आता हा पैसे खर्च करायचे, ब्रिटिशांजवळ 2 पर्याय. एक पर्याय जो आहे की तो
आहे की तुम्ही वेस्टर्न पाश्चिमात्य शिक्षण द्या, म्हणजे जे ब्रिटनमध्ये युरोपमध्ये दिल्या जात आहे ते शिक्षण द्या, आणि ते पण इंग्रजी भाषेमध्ये. हा एक पर्याय आहे की आम्ही भारतीयांना पाश्चिमात्य शिक्षण देऊ, वेस्टर्न एज्युकेशन देऊ, दॅट टू इन इंग्लिश लँग्वेज. फर्स्ट ऑप्शन विच दे हॅव वॉज दे हॅड वॉज की वेस्टर्न एज्युकेशन अँड इंग्लिश लँग्वेज, की ज्याच्यासाठी मीडियम ऑफ एज्युकेशन जे असेल ती इंग्रजी भाषा असेल. आणि दुसरा की ज्याला आपण पौर्वात्य शिक्षण म्हणतो. पौर्वात्य शिक्षणाचा अर्थ होतो की जे परंपरागत चालत आलेलं शिक्षण आहे, की वेदांचा अभ्यास असेल, पुराणांचा अभ्यास असेल, यासारख्या गोष्टी की ज्याला धार्मिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो, की या गोष्टींचा संस्कृतचा अभ्यास असेल, फारसीचा अभ्यास असेल किंवा उर्दूचा अभ्यास असेल, की जी पिढीजात इथं आपण हजारो वर्षांपासून जो आपण परंपरागत शिकत आलेलो तेच शिक्षण द्यायचं आणि भारतीय भाषांमधून द्यायचं. ठीक आहे. वेस्टर्न एज्युकेशन हा एक पर्याय आहे. आणि दुसरं पौर्वात्य शिक्षण, की म्हणजे जे भारताचं जे परंपरागत पिढीजात चालत आलेलं शिक्षण आहे ते शिक्षण. आणि त्याच्यासाठी एक इंग्लिश भाषेचा ऑप्शन आहे आणि दुसरा भारतीय भाषेचा ऑप्शन. मग याच्यामधून या दोन ऑप्शनमुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये मतभेद होते, की जे पाश्चिमात्य विचारसरणीचे अधिकारी होते आणि काही पौर्वात्य विचारसरणीचे अधिकारी होते. ठीक आहे. त्याच्यातला जे पाश्चिमात्य विचारसरणीचे अधिकारी होते त्याच्यामध्ये चार्ल्स ट्रॅव्हलियन असतील, अलेक्झांडर डफ असतील, राजाराम मोहन राय असतील. राजाराम मोहन राय यांचं पण असं मानणं होतं की ब्रिटन हे एक आधुनिक राष्ट्र आहे आणि ब्रिटिश लोकांना म्हणजे ब्रिटिशच भारताला एक आधुनिक ब्रिटन सारखं आधुनिक राष्ट्र बनवू शकतो. आणि त्यासाठी त्यांनी भारताला जे युरोपमध्ये ब्रिटनमध्ये दिलं जातं ते शिक्षण इथं देणं गरजेचं आहे. त्यामुळे राजाराम मोहन राय हे सुद्धा आपल्याला पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचे समर्थक म्हणून त्यांच्याकडे आपल्याला बघावं लागेल. वेरच ओरिएंटलिस्ट शिक्षण ज्याला आपण म्हणतो की पौर्वात्यवादी, की या अधिकाऱ्यांचं या गटाचं म्हणणं होतं की भारतामध्ये जे शिक्षण दिल्या जायला गेलं पाहिजे ते शिक्षण भारतीय परंपरागत चालत आलेलं शिक्षण पाहिजे आणि त्याच्यासाठी भारतीय भाषेमधूनच दिल्या गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव विल्यम जोन्स आणि दुसरं महत्वाचं नाव आहे एस टी प्रिन्सेप. या दोन अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की हे शिक्षण जे आहे ते भारतीय भाषांमधून द्या आणि जे परंपरागत जे चालत आलेलं शिक्षण आहे तेच शिक्षण इथं आपण कंटिन्यू केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, की जर एमपीएससी ला जर डिफिकल्ट लेवलला जाऊन क्वेश्चन विचारायचा असेल तर ते या नंबर म्हणजे कोण अँग्लिसिस्ट होतं आणि कोण ओरिएंटलिस्ट होतं या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन बनवू शकतो. आणि तो माझ्या दृष्टीने मला वाटतं की तो महत्वाचा क्वेश्चन आहे ज्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. तर मग हा जो वाद आहे पाश्चिमात्य वर्सेस पौर्वात्य, हा जो वाद आहे त्याला आपण मॅक्युलेचा निवाडा म्हणतो. तो मॅक्युले नावाचा जो अधिकारी होता त्यांनी हा वाद सोडवला आणि त्याची तारीख आहे 2 फेब्रुवारी 1835 मध्ये. आणि तो काय म्हणतो बघा, की इथं आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. शिक्षण कसं असलं पाहिजे, तो म्हणतो पाश्चिमात्य शिक्षण देऊ. आम्ही भारतीयांना कोणतं शिक्षण देऊ? पाश्चिमात्य शिक्षण देऊ. आणि त्याच्यासाठी भाषा कोणती असेल तर इंग्लिश हीच भाषा असेल. की पहिला पॉइंट की पाश्चिमात्य शिक्षण दॅट टू इन इंग्लिश लँग्वेज. की वेस्टर्न एज्युकेशन दे मनी विच दे हॅव अलॉटेड through Charter Act 1833 will be spent on Western education and language of medium of education will be English language. पाश्चिमात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषा असं त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तो आणखीन काय म्हणतो की त्यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला, की त्याला आपण डाउनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. डाउनवर्ड फिल्टरेशन थिअरी. डाउनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी या शब्दाचा अर्थ आहे की जमिनीमध्ये जसं पाणी वरच्या लेअर कडून खाली 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 जमीन खालच्या भागाकडे झिरपत जात त्याच पद्धतीनं हे जे शिक्षण आहे समाजाच्या अभिजन वर्गापासून खाली 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 झिरपत जाईल. त्यामुळं इथं सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्यायचा पॉईंट तो हाच आहे विद्यार्थी मित्रांनो, की इथं ब्रिटिश सर्वसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास तयार नाहीये. ते काय म्हणतात
आम्ही फक्त समाजाच्या वरच्या वर्गाला शिक्षण देऊ आणि त्यांच्यापासून शिक्षण जे आहे ते खाली झिरपत जाईल. शिक्षण हे समाजाच्या अभिजन वर्गापुरतच मर्यादित असेल. ब्रिटिश एज्युकेशन ते जे पैसे आहेत जे रिसोर्सेस आहेत ते फक्त आणि फक्त समाजाच्या वरच्या वर्गाच्या शिक्षणासाठी खर्च केले जातील. सर्वसामान्यांना आम्ही शिकवणार नाही. का? कारण शिक्षण हे एकदा वरच्या वर्गाला शिकवलं की त्यांच्यापासून खाली 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 शिक्षण हे झिरपत जाईल. दॅट्स वाय इट इज नोन एज अ डाउनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी गिव्हन बाय लॉर्ड मॅक्युले थ्रू हिज मॅक्युले मिनिट्स. त्याची डेट पण आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे. त्याच्यानंतर तो शिक्षणाचा उद्देश काय सांगतो की बघा शिक्षण ज्यावेळेस आपण टॉपिक बघतो ना त्यावेळेस बरेच शिक्षण तज्ञ त्यांनी शिक्षणाचा वेगवेगळे उद्देश सांगितलेले आहेत की शिक्षण हे माणसाला चांगलं सामाजिक प्राणी बनवतं. शिक्षणाने रोजगार क्षमतेमध्ये वाढ होते. असे त्याचे बरेच उद्देश सांगितले जाऊ शकतात. पण इथं तो काय म्हणतो की कारकुनांची फौज तयार कर हे शिक्षणाचा उद्देश आहे. कारकुनांची फौज करणार ब्रिटिश राज्यकर्ते आणि भारतीय समाज यांमध्ये दुवा म्हणून काम करतील अशी कारकुनांची फौज तयार करणं हे ब्रिटिश शिक्षणाचं भारतामध्ये उद्देश आहे असं लॉर्ड मॅक्युले या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि ही वॉज रेसिस्ट की ज्याला आपण आज वंश भेद म्हणतो किंवा रेसिझम म्हणतो की त्याआधी ते प्रभावित होता. त्या सांगताना त्यांनी असं सांगून लिहून ठेवलेलं आहे की ब्रिटन मधल्या एका कुठल्याही लायब्ररीत ब्रिटन मधल्या कुठल्याही एका लायब्ररीच्या एका कपाटात जेवढं नॉलेज आहे ते नॉलेज सुद्धा भारतातील संपूर्ण ज्ञानापेक्षा वरचढ किंवा श्रेष्ठ दर्जाचं आहे असं तो या ठिकाणी आपल्याला म्हणताना पाहायला मिळतो. तर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय पॉईंट पाहिला की 1813 मध्ये 1,00,000 33 मध्ये 10,00,000. पुन्हा प्रश्न आहे की 10,00,000 कसे खर्च करायचे. दोन मतप्रवाह आहेत. एक अधिकाऱ्यांचा गट आहे जो म्हणेल की हे पैसे आपण पाश्चिमात्य शिक्षणावर खर्च करू आणि त्याच्यासाठी लँग्वेज असेल इंग्लिश. दुसरा गट असेल की त्यांचं म्हणणं असेल पौर्वात्य इथं जे चालत आलेलं पिढी परंपरेने चालत आलेले शिक्षण आहे त्याच्यावर खर्च करू आणि भाषा असेल भारतीय. आणि हा जो वाद होता तो मॅक्युलेनच्या निवाड्याने मिटवण्यात आला आणि सांगण्यात आलं की इथून पुढे ब्रिटिश जे शिक्षणावर खर्च करतील ते पाश्चिमात्य शिक्षण असेल आणि त्याच्यासाठी भाषा ही इंग्लिश असेल. आणि लक्षात घ्या या ठिकाणी तो काय म्हणतो शिक्षणाचा उद्देश कारकुनांची फौज तयार करणं आहे आणि शिक्षण हे समाजाच्या फक्त विजन वर्गाला शिकवलं जाईल त्यांच्यापासून शिक्षण खाली पाझरेल की डाउनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी असं यास म्हटल्या जात. पुढे की त्याच वर्षीची आणखीन एक डेव्हलपमेंट आहे. विल्यम बेंटिक या भारतामधला जो गव्हर्नर जनरल होता त्यांनी कलकत्ता इथं मदरसा सुरू केली. त्याला आपण म्हणतो की त्यांनी कलकत्ता इथं कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना स्थापना. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतरची खूप मोठी महत्वाची जी डेव्हलपमेंट आहे ती आहे वुड्सचा फलित. त्याला इंग्लिशमध्ये वुड्स डिस्पॅच असं पण म्हटलं जातं. ब्रिटनमध्ये एक बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची बॉडी आहे त्याचा अध्यक्ष होते चार्ल्स वूड आणि या वूडनी काय केलेलं आहे तिथून भारताबद्दल एक शिक्षण विषयक योजना तयार करून त्यांनी भारतात पाठवली आणि तो जो अहवाल होता की त्याला आपण वुड्सचा फलिता असं म्हणतो की जे भारतामध्ये डलहौसीच्या काळामध्ये भारतात आलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा किंवा वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट इज इट इज नोन ऍज अ मॅग्ना कार्टा ऑफ मॉडर्न एज्युकेशन इन इंडिया. भारतामधील आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं आपल्याला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो आता इथं हा जो वर्ड आहे मॅग्ना कार्टा हा बऱ्याच जणांना माहिती नसेल काहींना माहिती पण असेल पण मी पुन्हा एकदा सांगतो 1215 या वर्षी एक करार करण्यात आला ब्रिटिश राजा आणि ब्रिटन मधले सरदार यांच्यामध्ये एक करार करण्यात आला. त्या कराराचं नाव होतं मॅग्ना कार्टा.
कराराचं नाव होतं मॅग्ना कार्टा. आणि या करारापासून असं म्हणण्यात येतं की हा जो करार होता, करार हा ब्रिटिश डेमोक्रेसीचा स्टार्टिंग पॉइंट होता. स्टार्टिंग पॉइंट ऑफ ब्रिटिश डेमोक्रेसी. हा जो करार आहे हा ब्रिटिश डेमोक्रेसीचा स्टार्टिंग पॉइंट मानला जातो, जो 1215 मध्ये झाला. आणि याच अॅनॉलॉजीचा वापर आपण या ठिकाणी करतो की खऱ्या अर्थानं भारतामध्ये जे आधुनिक शिक्षण सुरू झालं ते या वुड्सच्या अहवालापासून सुरू झालं. म्हणून वुड्सचा जो खलिता आहे इट इज नोन ॲज अ मॅग्ना कार्टा ऑफ मॉडर्न एज्युकेशन इन इंडिया. बघा की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो मॅक्युलेनी मांडलेला जो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत होता, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत होता तो ब्रिटिशांनी रिजेक्ट केला. आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की सर्वसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पण आम्ही घेऊ. पहिल्यांदा ब्रिटिश असं कुठेतरी मान्य करतायत की शिक्षण हे फक्त समाजाच्या अभिजन वर्गापुरतं मर्यादित न ठेवता सर्वसामान्यांना पण दिलं जाईल. हा आता त्यांच्या अप्रोच मध्ये झालेला चेंज आपल्याला इथं पाहायला मिळतो. मॅक्युलेनी मांडलेला जो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत होता तो वुड्सच्या खलित्याने रिजेक्ट करण्यात आला आणि सांगण्यात आलं की इथून पुढे सर्वसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही. याचा अर्थ असं काही ते टार्गेट घेऊन वगैरे चालला नाही, पण जसं जसा काळ पुढे जात जाईल तसं शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ब्रिटिश करतील असं याच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जाईल. माध्यमिक शिक्षणासाठी मातृभाषा प्लस इंग्लिश दोन्ही भाषेचा शिक्षण वापर केला जाईल आणि उच्च शिक्षण मात्र इंग्रजीमध्ये दिलं जाईल. की जसं आता आपण बघा की 5वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये असतो, 5वी ते 10वी सेम इंग्लिश, ज्याला मराठी प्लस इंग्लिश, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं शिक्षण आपण इंग्लिश मध्ये घेत असतो. ही जी मेथड आहे ही मेथड आपल्याला या ठिकाणी त्यांनी लागू केल्याचं पाहायला मिळतं. पण ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट वुड्सच्या खलिताच्या बाबतीत जो विचारला जाऊ शकतो तो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो रिजेक्ट केलं आणि सर्वसामान्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, मातृभाषेतून शिक्षणाला देण्यास सुरुवात केली. या सगळ्या कारणांमुळे पण वुड्सचा जो खलिता आहे त्याला मॅग्ना कार्टा मुवमेंट म्हणतो. की खऱ्या अर्थानं भारतातलं जे आधुनिक शिक्षण आहे ते वुड्सच्या खलित्यापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांनी अनुदान पद्धती लागू केली. अनुदान पद्धती की बघा की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की शाळेला ग्रांट आहे, की आमची शाळा ग्रांटेड आहे, आमच्या शाळेला ग्रांट नाही. ग्रांटेड शाळा या शब्दाचा अर्थ होतो की शाळा खाजगी संस्था चालवतील पण त्या शाळेला पैशाच्या स्वरूपात शासन मदत करेल. ही जी पद्धती होती त्याला आपण ग्रांट मेथड म्हणतो. की त्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन किंवा लोक शिक्षण विभाग सुरू करावा अशी शिफारस होती. व्यावसायिक शिक्षणाला महत्व द्या की ही पण शिफारस आपल्याला वुड्सच्या खलित्याने केलेली पाहायला मिळते. इथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे वुड्सच्या खलित्याच्या सर्व शिफारसींचं अंमलबजावणी करण्यात आली होती. ऑल द रिकमेंडेशन ऑफ वुड्स डिस्पॅच वर एक्सेप्टेड आणि इम्प्लिमेंटेड ऍज वेल. त्यामुळं सर्व शिफारसी अंमलात आल्या. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन तयार करण्यात आला 1855 मध्ये आणि कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. ही पण शिफारस आपल्याला वुड्सच्या खलित्यामध्ये पाहायला मिळते की कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास हे 18 जुलै 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आणि क्रम हाच आहे विद्यापीठ कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या विद्यापीठांची वुड्सच्या खलित्यानंतर अंमलबजावणी करण्यात आली. त्याच्यानंतरच महत्वाची जी डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला पाहायला मिळते हंटर कमिशनच्या स्वरूपात. ही हंटर कमिशन भारतामध्ये 1882-83 साली आलं. त्यावेळेस भारताचा जो व्हॉइसरॉय होता तो लॉर्ड रिपन हा होता. व्हॉइसरॉय लॉर्ड रिपनच्या काळामध्ये आपल्याला
हंटर कमिशन भारतामध्ये आलेलं पाहायला मिळतं। हंटर कमिशनची विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची शिफारस जी आहे की जी एमपीएससीनी विचारलेली नाही पण विचारण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो माझ्या दृष्टीने आहे तो आहे की प्राथमिक शिक्षण त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करा असं सांगितलं। ही हंटर कमिशनची सगळ्यात महत्वाची शिफारस आपल्याला पाहायला मिळते की स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी हस्तांतरित करण्यात यावी। आपण बघा की खूप सारे मुलं आपण सगळे जिल्हा परिषदच्या शाळेतून आलेले की महानगरपालिकेच्या शाळा असतात, नगरपालिकेच्या शाळा असतात, ही काय प्राथमिक शिक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांना हा विषय देण्यात यावा आणि त्यामुळं आपल्याला ही हंटर कमिशनने केलेली पाहायला मिळते आणि ती हंटर कमिशनची माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची शिफारस। आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की भारताच्या इतिहासामध्ये दोन मुख्यतः हंटर कमिशन आपल्याला पाहायला मिळतं। एक 1882-83 साली जे शिक्षण विषयासाठी आलेलं होतं ते जे हंटर कमिशन आपण इथं पाहतो आणि दुसरं एक हंटर कमिशन भारतामध्ये आलेलं पाहायला मिळतं ते जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी। हे आपल्याला पुढे माहिती आहे की 1919 साली मोठा हत्याकांड झालं जालियनवाला बाग, जनरल डायर, लेफ्टनंट जनरल कोडवायर वगैरे सगळी मंडळी, त्याच्यानंतर आताच त्याच्यावर एक सरदार उधम सिंग नावाचा पिक्चर आलेला आहे। मग त्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यासाठी जे आलेलं कमिशन होतं ते सुद्धा हंटर कमिशनच होतं विद्यार्थी मित्र। पुढे महत्वाचा पॉइंट आहे की हंटर कमिशनला काही महत्वाच्या भारतात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही महत्वाच्या लोकांनी साक्षी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची साक्ष आहे पंडिता रमाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले। पंडिता रमाबाई यांच्या पुस्तकाचंच नाव आहे माझी साक्ष। यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचंच नाव आहे माझी साक्ष। साक्ष विद्यार्थी मित्रांनो साक्ष या शब्दाचा अर्थ होतो की त्यांनी हंटर कमिशन समोर भारतीयांच्या वतीनं बाजू मांडली की वेगवेगळे इतिहासाच्या टप्प्यावर वेगवेगळे कमिशन भारताच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे कमिशन भारतामध्ये आलेले आपल्याला पाहायला आणि मग कमिशन समोर भारतीयांची बाजू कोणी मांडली हा एक एमपीएससीच्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आहे। पुढे भारताच्या कमिशन साऊथ बोरो कमिशन आहे ज्याला स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिलेली आहे। त्याच्यानंतर वेल्बी कमिशन आहे ज्याला गोपाळकृष्ण गोखलेंनी साक्ष दिली। त्याच्यानंतर हंटर कमिशनला साक्ष दिलेली पाहायला मिळते। त्याच्यानंतर फॉसेट कमिशन आहे की अशा वेगवेगळ्या कमिशनला वेगवेगळ्या लोकांनी साक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तो आपल्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या की प्राथमिक शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्यात यावं ही शिफारस आपण पाहिली। त्याच्यानंतर शिक्षण हे दोन विषयाचं म्हणजे शिक्षणाच्या दोन स्ट्रीम असल्या पाहिजेत असं हंटर कमिशन म्हणतं की त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण आणि साक्षरतेचं शिक्षण। साक्षरतेचं शिक्षण या शब्दाचा अर्थ होतो जे आपण बीए बीकॉम बीएससी करतो ते साक्षरतेचं शिक्षण आहे आणि व्यावसायिक शिक्षण म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आयटीआयचे जे वेगवेगळे डिप्लोमा वगैरे पाहतो ते व्यावसायिक शिक्षण आहे की जे आज भारताचे माननीय पंतप्रधान स्किल इंडिया ही जी स्कीम राबवतात किंवा भारत सरकार जे राबवत आहे व्यावसायिक शिक्षणाला प्रमोट करणारी स्कीम। त्यानंतर या हंटर कमिशनच्या नंतर भारतामध्ये दोन विद्यापीठांची स्थापना झाली एक पंजाब दुसरं अलाहाबाद विद्यापीठ। हे पंजाब विद्यापीठ म्हणजे हे विद्यापीठ आजचं ज्याला आपण लाहोर युनिव्हर्सिटी म्हणतो ते। त्याच्यानंतरची जी पुढची शिक्षण विषयक जी डेव्हलपमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो की ती झालेली आहे आपल्याला 1901 साली पाहायला मिळतं। लॉर्ड कर्झनने शिमल्यामध्ये विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांचं एक संमेलन बोलवलं येतं लक्षात आणि या संमेलनामध्ये एक समिती त्याच्या संमेलनाच्या बॅकग्राऊंडवर एक कमिशन नेमण्यात आलं दॅट इज नोन एज अ थॉमस रॅले कमिशन। थॉमस रॅले कमिशन असं या कमिशनला म्हणलं जातं आणि या थॉमस रॅले कमिशनच्या शिफारसीवरून एक कायदा करण्यात आला
त्या कायद्याला आपण म्हणतो भारतीय विद्यापीठांचा कायदा 1904. इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट 1904 असं त्याला म्हटलं जातं. आणि या कायद्याने विद्यार्थी मित्रांनो काय केलं गेलं की या कायद्याने विद्यापीठांवरचं सरकारचं जे नियंत्रण आहे ते आणखीन कठोर करण्यात आलं. की हा कायदा फक्त एकाच उद्देशाने आणण्यात आला होता की भारतामधली जी विद्यापीठं होती की ज्याच्यात शिकणारी युवा पिढी राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होऊन त्या ब्रिटिशांना चॅलेंज करेल या भीतीने ब्रिटिशांनी काय केलेलं आहे विद्यापीठांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यासाठी त्यांनी आणलेला कायदा आहे भारतीय विद्यापीठाचा कायदा 1904. त्याच्यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत तर सिनेट विद्यापीठांची सर्वात प्रमुख डिसिजन मेकिंग बॉडी जी असते तिला आपण सिनेट असं म्हणतो. त्या सिनेटचे मिनिमम सदस्य संख्या ठरवण्यात आली 50, मॅक्सिमम सदस्य संख्या ठरवण्यात आली 100. पुढे सिनेटचे जे सदस्य असतील ते सदस्य नामनिर्देशित असतील म्हणजे ते लोकांमधून निवडून येणार नाही. ही लोकांना ब्रिटिश सरकार त्या सदस्यांना नॉमिनेट करेल. तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो म्हणजे की सरकारला या सिनेटचा निर्णय बदलण्याचा अधिकार असतो. सरकारला या सिनेटचा निर्णय बदलण्याचा अधिकार असेल. आणि लास्ट महत्वाचा पॉइंट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की संलग्नीकरणाच्या ज्या अटी आहेत त्या कडक करण्यात आल्या. की कॉलेजेस काय असतात की वेगवेगळ्या विद्यापीठांसोबत जोडल्या गेलेल्या असतात की आपण कुठल्याही कॉलेजची पाटी वाचली नाव वाचलं तर अफिलिएटेड टू XYZ युनिव्हर्सिटी असं आपण वाचतो की की वेगवेगळ्या विद्यापीठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न किंवा मुंबई विद्यापीठाशी संलग्न किंवा शिवाजी महाराज शिवाजी युनिव्हर्सिटीशी संलग्न अशा वेगवेगळ्या विद्यापीठांशी ही कॉलेजेस जोडल्या गेलेली असतात. ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण संलग्नीकरणाची प्रक्रिया म्हणतो ती कडक करण्यात आली. त्याच्यानंतर सरकारला सिनेटचा निर्णय म्हणजे सिनेट ही विद्यापीठाची हायएस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते तिचा निर्णय बदलण्याचा अधिकार देण्यात आला. या सिनेट मधले जे सदस्य असतील ते नॉमिनेटेड असतील आणि सिनेटची सदस्य संख्या त्यांनी 50 आणि 100 अशी ठरवलेली पाहायला मिळते. हे कशाच्या थ्रू करण्यात आलं तर भारतीय विद्यापीठाचा कायदा 1904 आणि ते कुठून आला तर तो थॉमस रॅले कमिशनच्या शिफारसीवरून आलेलं पाहायला मिळतं. रॅले कमिशन कुठून आलं तर 1901 ला कर्जनी विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची एक परिषद बोलवली होती. त्याच्यातून आपल्याला या सगळ्या डेव्हलपमेंट पुढे घडत गेल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा तेच आपण हे सगळे पॉइंट आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. ठीक आहे चलो विद्यार्थी मित्रांनो आपण एकदा रिवाइज करू. आपण सुरुवात केली की 1813 पूर्वी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर भारतामध्ये शिक्षणासाठी काही प्रयत्न केले की ज्याच्यामध्ये वॉरेन हेस्टिंग्स असेल जोनाथन डंकन असेल वेलस्ली असेल विलियम जोन्स असेल चार्ल्स विकिल्सन असेल त्याच्यानंतर काही भारतीय व्यक्तींचाही त्याच्यामध्ये आपण पाहिला होता की ज्याच्यामध्ये राजाराम मोहन रॉय असतील किंवा राधाकांत यांसारखी मंडळी असतील की त्यांनी वैयक्तिक स्तरावर शिक्षणासाठी काय केले ते सगळे आपण प्रयत्न पाहिले. त्याच्यानंतर आपण 1813चा चार्टर ऍक्ट पाहिला ज्याच्यातून शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च बंधनकारक करण्यात आलं. मग 1833चा चार्टर ऍक्ट आला ज्याच्यामध्ये शिक्षणावर 10,00,000 रुपये खर्च करणं बंधनकारक करण्यात आलं. त्याच्यानंतरची जी पुढची डेव्हलपमेंट आहे तो आहे एक डिबेट आहे की ज्याला आपण अँग्लिसिस्ट वर्सेस ओरिएंटलिस्ट कॉन्ट्रोवर्सी असं म्हणतो. पौर्वात्यवादी वर्सेस पाश्चिमात्यवादी. अलेक्झांडर डफ त्याच्यानंतर राजाराम मोहन रॉय त्याच्यानंतर इकडल्या साईडला आपण पाहतो की एस.टी. प्रिन्सेप विलियम जोन्स या मंडळींमध्ये मतभेद होते आणि त्याचा निवाडा आपल्याला मॅक्युलरच्या मिनिट्सनी झालेला पाहायला मिळतो जे 2 फेब्रुवारी 1835 मध्ये आले की ज्याच्यात सांगण्यात आलं की शिक्षण हे
पाश्चिमात्य असेल आणि त्याच्यासाठी जी भाषा वापरली जाईल ती सुद्धा इंग्रजी भाषा असेल. त्याच्यानंतरची जी शिक्षणाची सगळ्यात महत्वाची डेव्हलपमेंट आहे की खऱ्या अर्थानं आधुनिक शिक्षण जिथून सुरुवात झालं ती म्हणजे आपण वुड्सचा फलिता असं म्हणतो की दॅट्स वाय इट इज नोन एज अ मॅग्ना कार्टा ऑफ मॉडर्न एज्युकेशन इन इंडिया. त्याच्याविषयी आपण चर्चा केली. त्याच्यानंतर पुढे हंटर कमिशन विषयी चर्चा केली. हंटर कमिशनच्या महत्वाच्या शिफारसी आपण या इथं पाहिल्या आणि त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठाचा कायदा 1904 या सगळ्या डेव्हलपमेंट आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून पाहिली. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्या जो पुढच्या सेक्शन विषयी ज्या डेव्हलपमेंट आहेत की त्या आपण या सिरीजचा जो पुढचा लेक्चर असेल त्याच्यामध्ये कव्हर. या सिरीजचे आणखी 2 लेक्चर्स असतील की ज्याच्यामध्ये एक 1904 ते 1947-48 राधाकृष्ण आयोग असेल, त्याच्यानंतर कोठारी आयोग असेल किंवा ज्याला आपण मुदलियार कमिशन म्हणतो त्या सगळ्या डेव्हलपमेंट्स पर्यंत आपण जाणार आहोत. हा झाला सिरीजचा नेक्स्ट लेक्चर. आणि तिसरं लेक्चर असेल की जे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणावर आधारित असेल की हे शिक्षण विषयक 3 लेक्चर्स मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. शिक्षण झाल्यानंतर मग आपण शेतकरी चळवळी असतील, कामगार चळवळी असतील, घटनात्मक विकास असेल, वृत्तपत्र असतील, समाज सुधारक असतील, या वेगवेगळ्या अँगलनी येणाऱ्या एक्झाम्स ज्या प्रिलिम्स आहेत त्याच्या रिलेटेड की जे लोएस्ट हँगिंग फ्रुट्स आहेत ते कॅप्चर करण्याचा आपण या सिरीजच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर आता एवढं थांबून मी तुमची आज्ञा घेतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कधीही कुठलाही डाऊट्स असतील तर तुम्ही राठोड एमपीएससी अकॅडमीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. हा इथं दिलेल्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या कुठल्याही प्रिपरेशन मध्ये तुम्हाला कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन असेल किंवा गटकची पूर्व परीक्षा असेल, इथं तुम्हाला कुठेही जर आमची मदत लागत असेल तर तुम्ही कृपया या नंबर पर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.